नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालंय तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय. खरं तर या निवडणुकीत महायुतीने तब्बल बहुमतापेक्षा जास्त जागा मिळवल्या. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे. पुढील काही दिवसात सरकार स्थापना होईल. सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरू आहे, पण मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये. त्यासाठी दिल्लीत उद्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अशा तिन्ही नेत्यांची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीच्या सरकारचा फॉर्म्युला ठरणार असल्याची चर्चा आहे. तसेच महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल यावरही उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र या बैठकीच्या आधी एकनाथजी शिंदे यांनी पत्रकार परिषद आज घेत भाजपाचे दिल्लीतील नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्याचं बोललं जात होतं. मात्र आता शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी मोठं विधान करत आम्हालाही अद्याप ही अपेक्षा आहे असं त्यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा निर्णय हे वरिष्ठ पातळीवर टाकलाय. मग निर्णय कोणता होईल हे सांगता येत नाही. त्यामध्ये निर्णय आमचाही होऊ शकतो. एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. मग तो निर्णय काही असू शकतो असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय. जर भाजपाचा मुख्यमंत्री झाला तर एकनाथ शिंदे कोणती जबाबदारी स्वीकारतील असा प्रश्न अर्जुन खोतकर यांना विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले की याबाबत मी काही सांगू शकत नाही. मात्र आम्हाला अद्याप अपेक्षा आहे, कारण अद्याप याबाबतची निर्णय झालेला नाहीये. एकनाथ शिंदेंनी हे सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील. मग तो निर्णय आमच्या बाजूने राहील किंवा त्यांच्या बाजूने होईल असं सूचक विधान अर्जुन खोतकर यांनी केलंय. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.